हेल्दी रेसिपी, हेल्दी रेसिपी, हेल्दी रेसिपी. आपण नेहमी म्हणत असतो की आज हेल्दी रेसिपी खाऊयात, तर होत नाही आहे. तर चला मग काय बनवायचं हे सुचत नाही आहे. तर चला मग मी सांगते आज काय बनवायचं ते. तर इथे मी घेतलेली आहे मूग डाळ, तर 2 ते 3 तास भिजत घालायची आहे. त्याच्यानंतर मसूर डाळ, ती पण मी 2 ते 3 तास भिजत घातलेली आहे. रात्रभर भिजत घालायची काही गरज नाही आहे. सकाळी उठल्यानंतर घातल्यानंतर तुम्ही 8 किंवा 9 वाजता छान ही रेसिपी बनवू शकता. दोन्ही डाळी मी मिक्सरला लावून अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेल्या आहेत. बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला तशाच मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर काही भाज्या टाकलेल्या आहेत, शिमला मिर्च, गाजर वगैरे आणि कांदा. त्याच्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद पावडर आणि वरून मिरे पावडर टाकून घेतलेला आहे, काळी मिरी पावडर. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे. जास्त टाकू नका, 2 ते 3 चमचे जास्तीत जास्त टाकून घ्या. आता आपल्याला बेसन पीठ टाकून सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अगदी आपल्याला अर्धा चमचा फक्त पॅनला असं लावून घ्यायचं आहे तेल. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहेत. पाहू शकताय मी एक हाताने लगेच तयार करते आणि लगेच टाकते. तर टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पलटवून टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने नंतर लागलंच तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता. तर दोन्ही साईडने मी अशा प्रकारे छान भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता कलर वगैरे खूप छान झालेला आहे आणि आपली रेसिपी जी आहे ते तयार झालेली आहे. 4 ते 5 मिनटामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी आहे. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि लागलंच तर तुम्ही सारण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा बनवू शकता. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.